शिंदे फडणवीसांवर नाराज आहेत. दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेत शिंदे हट्ट धरून बसले आहेत की शिवसेनेचाच महापौर बसला पाहिजे, म्हणून दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिंदे नाराज आहेत, ते बोलत नाही आहेत. कल्याण डोंबिवलीत पहा काय झालं, अशा बातम्या सुरू आहेत. हे मराठी न्यूज चॅनल्समध्ये असं दाखवायचा प्रयत्न करत आहेत की महायुतीत सध्या काही ठीक नाही आहे, असं एक निगेटिव्ह पिक्चर दाखवायचा प्रयत्न करत आहेत. स्वाभाविक आहे, बीएमसी हातातून गेली याचं दुःख त्या दोघा भावांना एवढंच या लोकांना सुद्धा झालेलं असावं असं दिसून येतं आहे. परंतु सत्य वेगळंच आहे. देवेंद्र फडणवीसांनी एक वाक्य म्हणलं होतं निवडणुकीच्या खूप पहिले, जेव्हा पत्रकारांनी फडणवीसांना प्रश्न विचारला की तुमची युती कुठे कुठे होईल शिंदेंबरोबर दादांबरोबर, त्यावर फडणवीस म्हणाले होते की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, स्थानिक निवडणूक आहे, इकडचे समीकरण वेगळे असतात, त्याचा संबंध राज्याच्या राजकारणाशी काहीही नाही आहे. काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, हे फडणवीस म्हणाले होते काही महिन्यांपूर्वी निवडणुकांच्या खूप पहिले. परंतु हे पत्रकार विसरलेले आहेत असं दिसतं आहे. तुम्हाला सांगतो मी, काही दिवसातच बीजेपीचा महापौर मुंबईत होईल. त्याला समर्थन एकनाथजी शिंदे करतील, दादा सुद्धा करतील. पुन्हा जैसे थे, जशी मजबूत महायुती तुम्हाला राज्यात दिसली तशीच मजबूत महायुती तुम्हाला मुंबईचा महापौर निवडताना दिसेल. त्यामुळे जे पत्रकारांना असं वाटतं आहे की काहीतरी बिनसला यांच्यामध्ये, तसं काही होणार नाही. कारण की फडणवीस, शिंदे आणि दादा हे लोक जे जवळ आलेले आहेत हे दूरगामी विचार करून आलेले आहेत, लॉंग टर्म प्लॅनिंग करून, शॉर्ट टर्म नाही. शॉर्ट टर्म विचार हे उद्धवजींनी 2019ला केलं होतं काँग्रेसबरोबर जाण्याचं. काही काळ त्यांना त्याचा फायदा मिळाला, 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद उपभोगलं. परंतु त्याबदली सर्वस्व नुकसान झालं. पार्टी गेली, चिन्ह गेलं, विचारधारा गेली, केंद्र सरकारमधली भागीदारी गेली, राज्य सरकार गेलं, बीएमसी गेली, नगरपालिकांच्या निवडणुकींमध्ये जो निकाल लागला तो पण तुम्ही पाहिला आहे. सर्वस्व गेलं आणि सुरू झाला संघर्ष, रोजचा संघर्ष सुरू झाला. हे का झालं? कारण की शॉर्ट टर्म विचार केला. मुख्यमंत्रीपद हवं म्हणून ती युती गेली काँग्रेसबरोबर, जी की मतदारांना आवडली नव्हती, ज्यांनी आपले मतं बीजेपी आणि शिवसेना या युतीला दिली होती, प्री पोल अलायन्सला. परंतु कमिंग बॅक टू द पॉइंट, हे जे तिघं आहेत हे लॉंग टर्म प्लॅन करता जवळ आलेले आहेत. हे महत्वाचं आहे. अजून खूप वर्ष यांना काम करायचं आहे बरोबर. त्यामुळे कुठे कुठे काही ना काही त्यांच्यामध्ये बिनसेल. स्वाभाविक आहे. फडणवीसांनी म्हणलं होतं आम्ही एकमेकांविरुद्ध लढू, पण पुन्हा ते जवळ येतील आणि काम सुरळीत पुढे जाईल. लिहून घ्या माझ्याकडनं, मी तुम्हाला सांगतो की सगळं काही व्यवस्थित होईल. त्यामुळे ते जे स्थानिक ठिकाणी झालेले भांडणं तुम्हाला दिसले त्याला काहीही महत्व नाही आहे. तो विषय फक्त स्थानिक पातळीवरचाच आहे. अजूनही सांगतो, शिंदे आणि फडणवीस या दोघांचं व्यवस्थित सुरू आहे आणि दादा सुद्धा तुम्हाला या दोघांच्या बरोबर दिसतील, हसताना दिसतील, गप्पा मारताना दिसतील. मग काय म्हणाल तुम्ही की यांच्यामध्ये बिनसला आहे? अरे हे लोक जवळच आले आहे दूरगामी विचार करून. त्यामुळे असं हे काहीही करणार नाही ज्यांनी ह्यांच्या पार्टीला पुन्हा नुकसान होईल. दादा सुद्धा काकांच्या बरोबर येऊन बीजेपी बरोबर, महायुती बरोबर येऊन जातील. कारण की विरोधी बाकांवरती किती वर्ष बसणार आहे? कार्यकर्ते थांबत नाही इतके वर्ष, नेते थांबत नाही, उतावीळ असतात. विरोधी बाकांवर बसण्यापेक्षा सत्तेत सहभागी होणं हे फायद्याचं असतं. कारण की त्यामुळे आपल्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जास्त फंड्स मिळतात, चांगले कामं होतात. ज्याची सरकार असते त्याची चालते, त्याच्या विभागात कामं पण भरपूर होतात. त्यामुळे दादा आणि काका जर महायुतीबरोबर आले तर मला त्याचं काही आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे काही मराठी पत्रकारांना जे सध्या वाटतं आहे काहीतरी बिघडेल, काहीतरी बिनसेल, तसं काहीही होणार नाही. तुम्ही जे विश्लेषण करत आहात ते चुकीचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं? लिहून कळवा. फक्त राजकारणला सबस्क्राईब करा
बेल आयकॉन दाबा, व्हिडिओला लाईक शेअर करा, हाईप करा. धन्यवाद.